बालजगत कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व बालमित्रांनो नमस्कार. कार्यक्रमात मी अनिता देव आपल्या मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आज 16 ऑगस्ट, काल 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला. आपल्या शाळेत आपण छान छान गाणी ऐकलीत. भारताच्या स्वातंत्र्याविषयी आपल्या मनात एक वेगळी भावना निर्माण झाली. कोणती तर अभिमान आणि देशप्रेम, आणि ते मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या त्यागाचीही आपल्याला काल जाणीव झाली. तिरंगा असेल, राष्ट्रगीत किंवा देशभक्तीपर कार्यक्रमांच्या आठवणी या नक्कीच आज आपल्या मनात रुंजी घालत असतील. चला तर याच आठवणी सांगण्यासाठी आज काही आपल्यासारखेच विद्यार्थी आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेत आणि त्यांनी काल आम्ही स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला हे ते आपल्याला सांगणार आहेत. आमचं झेंडावंदन. चला तर आज ऐकूयात बीड येथील संस्कार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला आपला स्वातंत्र्य दिन. ऐकूया. बालजगत ऐकणाऱ्या सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी चिरंजीव श्रीरंग गणेश गाय, संस्कार विद्यालयाचा इयत्ता 7वीत शिकणारा विद्यार्थी. मी आणि माझे खास मित्र आपल्यासाठी घेऊन येत आहोत खास कार्यक्रम, आमच्या शाळेतील झेंडावंदन. हा कार्यक्रम आम्ही कसा साजरा केला हे आपण माझ्याच मित्रमैत्रिणींकडून ऐकणार आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण देशभक्तीपर गीताने करूया. भारतभूमी अर्थात आपला भारत देश, जिला आपण माता म्हणतो, आई म्हणतो, तिचे यथार्थ वर्णन ग. दी. माडगुळकरांनी ज्या गीतातून केले आहे ते म्हणजे हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे. हे गीत आपण संस्कारच्या विद्यार्थ्यांकडूनच ऐकणार आहोत. पुढील सर्व गीतांचे सादरकर्ते आहेत श्रीनिधी गरड, वैष्णवी दानी, पंकजा जोशी, गौरी माने, गौरी हवाले, श्रुतिका डाके, श्रावणी उनवणे, शांकरी सातभाई, सृष्टी राऊत, स्वरा दाभाडे, प्रेरणा ढोले, श्रीपाद रत्न पारखी, हर्षवर्धन शिंदे. तबल्याची साथ आहे चिरंजीव व्यंकटेश देशमुख व अर्णव ससाने. संवादिनीवर साथ करत आहेत कौंडन्यताई आणि सादर होत आहे हे राष्ट्रदेवतांचे हे गीत.
माता की आज 16 ऑगस्ट. कालच आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, पण तो आजही आमच्या मनात घुमत आहे. तो का बरे तेच सांगण्यासाठी येत आहे माझी मैत्रीण सई जाधव. ती काय सांगते ते ऐकूया. सई, काय सांगशील तू कालच्या झेंडावंदनाबद्दल? नमस्कार, मी सई संदीप जाधव, संस्कार विद्यालय बीडची इयत्ता 7वी शिकणारी विद्यार्थिनी. आपल्या राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन, अर्थात 15 ऑगस्ट. अनेक वर्षांची गुलामगिरी, इंग्रजांचा अमानुष छळ, प्रत्येक क्षणाला भारतीयांची होणारी कुचंबना, त्यांच्यावर होणारे अत्याचार, या सर्वांच्या आणि जुलमी इंग्रज राजवटीच्या विरुद्ध संपूर्ण भारतवासियांनी आपल्या तन मन धनाची आहुती दिली. आपले सर्वस्व या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात समर्पित केले. अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह, सशस्त्र उठाव अशा सर्व बाजूंनी इंग्रजांना सळोकी पळो करून सोडले. आणि अखेर 15 ऑगस्ट 1947ला आपली भारत माता परकीयांच्या शृंखलेतून मुक्त झाली. आपण स्वतंत्र झालो, म्हणून तर हा आपला स्वातंत्र्य दिन. दरवर्षी आमच्याही शाळेत 15 ऑगस्ट अतिशय उत्साहात साजरा केला जातो. त्याची तयारी तर अगदी 15 दिवसांपासूनच सुरू असते. झेंडावंदनाच्या आदल्या दिवशी आम्ही सर्वांनी शाळेचे मैदान स्वच्छ केले होते. ताईंनी झेंड्यासमोर सुंदर रांगोळी काढून तयार करून ठेवली होती. रंगीबेरंगी पताका, फुले यांनी संपूर्ण शाळेला सजवलं होतं. आमंत्रित पालकांसाठी, पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. अगदी सकाळपासून मैदानात देशभक्तीपर गीतांच्या आवाजाने वातावरण निर्मिती देखील होत होती. सर्व विद्यार्थी नीटनेटक्या आणि स्वच्छ गणवेशात उपस्थित होते. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हातात भारताचे ध्वज देखील होते, जे ते अभिमानाने उंच फडकवत होते. सगळीकडे कार्यक्रमाची लगबग सुरू होती. वेळेतच कार्यक्रमासाठी संस्कार प्रबोधिनीचे सर्व संचालक मंडळाचे आगमन झाले. त्यानंतर संस्थेचे कार्यवाहक माननीय ॲडव्होकेट कालिदासरावजी थिगळे साहेब यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले. तिरंगा डौलाने फडकताना पाहून मन अभिमानाने भरून आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आवाजात राष्ट्रगीताचे व राज्यगीताचे गायन केले. चला तर मग ऐकूयात आपल्या महाराष्ट्राचे वर्णन करणारे राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा. जय जय
राष्ट्रगीतानंतर संविधान उद्देशिका आम्ही सर्वांनी म्हटली. सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, परमपूज्य साने गुरुजी या सर्वांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. या उक्तीप्रमाणे 15 ऑगस्ट या दिवशी 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतः लिहून तयार केलेल्या विविध भित्तीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्याचे सुंदर सादरीकरण केले. अशा प्रकारे विविध कार्यक्रमांनी अतिशय उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात आमच्या शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी शाळेच्या प्रांगणातील ध्वज पाहून वाटलं, हा ध्वज आपल्या 140 कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा, त्यागाचा आणि अभिमानाचा ध्वज आहे. तो असाच डौलाने सदैव फडकत राहावा याची जबाबदारी आपल्या सर्व भारतीयांची आणि आमच्या सर्वांची आहे. नक्कीच याचे आम्हाला भान आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. जय हिंद, जय भारत. खूप छान सई. तू कालच्या स्वातंत्र्य दिनाचं एवढं हुबेहूब वर्णन केलंस की सगळा कार्यक्रम पुन्हा डोळ्यासमोरून गेला. खरंच देशप्रेम, देशभक्ती ही गोष्टच अशी आहे जी सच्च्या देशवासियांना अंतर्बाह्य जागृत करते. आजच्या कार्यक्रमात काही देशभक्तीपर गीत सादर करणार आहोत. ऐकूया या कार्यक्रमातील पुढील गीत. सादर होत आहे सांस है जब तलक ना रुकेंगे कदम. सांस है जब तलक ना रुकेंगे कदम, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे. ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन. वो जवानी जो खून को जलाती नहीं, वो वतन के लिए रंग लाती नहीं. वो जवानी जो खून को जलाती नहीं, वो वतन के लिए रंग लाती नहीं. दाग लेकर गुलामी का क्यों हम जिए, क्यों हम जिए. सोच कर रात को नींद आती नहीं, नींद आती नहीं. सांस है जब तलक ना रुकेंगे कदम, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे. ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन. हमने तय कर लिया, हमने ले ली कसम, खून से अपने सींचेंगे अपना चमन. हमने तय कर लिया, हमने ले ली कसम, खून से अपने सींचेंगे अपना चमन. जान लेकर हथेली पे हम चल दिए, हम चल दिए. बांध कर सर पे निकले हम ये कफन, हम ये कफन. सांस है जब तलक ना रुकेंगे कदम, चल पड़े हैं तो मंजिल को पा जाएंगे. जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे. ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन, ऐ वतन. बालमित्रांनो, देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणजे तरी काय? स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, ती देशावरच्या प्रेमासाठी. आज मला याची गरज नाहीये, मग मी देशभक्त नाही का? मला माझं देशावरचं प्रेम कसं दाखवता येईल? ऐकूया या सर्व प्रश्नांची उत्तरे माझी मैत्रीण वैष्णवी हिच्याकडून. नमस्कार, मी वैष्णवी निलेश दानी, संस्कार विद्यालय बीडची इयत्ता 7वीत शिकणारी विद्यार्थिनी. विद्यार्थी मित्रांनो, देशभक्ती, देशप्रेम, देशाप्रती समर्पण ही अशी गोष्ट आहे ती शब्दात मांडता येत नाही. तर मला वाटतं आजच्या पिढीने ती आपल्या कृतीतून दाखवली पाहिजे. मित्रांनो, तर ती कशी? उदाहरणार्थ, आपल्या राष्ट्रगीताचा आदर करावा. राष्ट्रगीत सुरू असताना अर्थात ज्यावेळी ते आपल्या कानावर येईल त्यावेळी त्या सन्मानार्थ आपण स्तब्ध न हालचाल करता उभं राहणं हे पण देशप्रेमच आहे.
थोर व्यक्तींची, स्वातंत्र्य सेनानींची चरित्र वाचन करणं, त्यांचे विचार आचरणात आणणं हेही देशप्रेमच. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीनंतर आपण मोठ्या हौसेने घेतलेले तिरंगा ध्वज, स्टिकर, बॅनर हे कुठेही खाली पडू न देता ते व्यवस्थित ठेवून देणं हे सुद्धा देशप्रेमच आहे. असा संदेश आमच्या मागील वर्षी सादर झालेल्या देशभक्तीपर गीतातून विद्यार्थ्यांनी दिला होता. अशा प्रकारे आपल्या राष्ट्रीय चिन्हांचा आदर करणे, सन्मान करणे याबरोबरच सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांचा आदर करणे, वाहतुकीचे नियम पाळणे, भ्रष्टाचार न करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, स्वच्छता राखणे हे सुद्धा देशप्रेमच आहे असं मला वाटतं. धन्यवाद. खरंच आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हीच आजच्या काळातील खरंच देशभक्ती, देशप्रेम म्हणावं लागेल आणि तेव्हाच आपला भारत देश विश्ववंदनीय ठरेल. म्हणूनच तर परमपूज्य साने गुरुजी म्हणतात, बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. अतिशय प्रेरणादायी स्फूर्तिगीत आता आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये देशबांधवांचे राष्ट्रप्रेम, बंधुभाव, एकता आणि पराक्रमाची भावना जागृत होते. साने गुरुजी आपल्या राष्ट्राला शक्तिशाली, समृद्ध राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहतात व त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन देशवासियांना करतात. आणि आमची शाळा संस्कार विद्यालय ही सुद्धा साने गुरुजींच्या करी मनोरंजन जो मुलांचे जडील नाते प्रभूशी दयाचे या आदर्शाला समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव तत्पर असते. तेव्हा सादर होत आहे परमपूज्य साने गुरुजी लिखित बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो, हो, विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो, हो, विश्वात शोभूनी राहो. हे कंकण करी
मित्रांनो, स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण याबाबतची जागरूकता हे सुद्धा देशप्रेमच आहे, हे सांगण्यासाठी येत आहे श्रीनिधी गरड. नमस्कार, मी श्रीनिधी अर्जुन गरड, संस्कार विद्यालय बीडची इयत्ता 7वीत शिकणारी विद्यार्थिनी. देशप्रेम म्हणजे फक्त घोषणा देणे नाही, तर स्वच्छता, पर्यावरण संरक्षण हे सुद्धा देशप्रेमच आहे. स्वच्छ देश म्हणजे निरोगी देश. निरोगी नागरिक ही देशाची खरी ताकद आहे. पर्यावरण संरक्षण करणे, पर्यावरण वाचवणे म्हणजे देशाचे भविष्य घडवणे होय. माझा कचरा माझी जबाबदारी हे लक्षात घेऊन कचरा रस्त्यावर, नदीत व सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. बस, रेल्वे, उद्याने, मंदिरं स्वच्छ ठेवायला हवीत आणि श्रमदानातून शक्य तेवढी स्वच्छता करायला हवी. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असेल तर आपली गावे, परिसर असा घाणीने वेढलेला कधीही दिसणार नाही. आपले डोंगर उघडे बोडके दिसणार नाहीत. सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम हे फक्त राष्ट्रगीतातच न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला कष्ट करण्याची, घाम गाळण्याची आणि नियमांचे पालन करण्याची तयारी ठेवायला हवी. धन्यवाद. खूपच छान. तू आम्हाला स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण याबाबतची जागरूकता हे देशप्रेम कसं आहे हे अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलंस. आता आपण या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया. भारत म्हणजे आपली मायभूमी. आपण इथे जन्म घेतला म्हणून जन्मभूमी. म्हणूनच ही आपल्याला 1947च्या आधी लढलेल्या वीरांना त्यांच्या प्राणापेक्षा प्रिय आहे. म्हणूनच तर सादर करत आहोत ही मायभूमी ही जन्मभूमी. तत्पूर्वी गीतातील विद्यार्थी आहेत श्रीनिधी गरड, वैष्णवी दानी, पंकजा जोशी, गौरी माने, गौरी हवाले, श्रुतिका डाके, श्रावणी उनवणे, शांकरी सातभाई, सृष्टी राऊत, स्वरा दाभाडे, प्रेरणा ढोले, हर्षवर्धन शिंदे, व्यंकटेश देशमुख, अर्णव ससाने आणि श्रीपाद रत्नपारखी. निवेदन केलेले आहे सई जाधव, वैष्णवी दानी, श्रीनिधी गरड आणि सूत्रसंचालन केले आहे मी स्वतः श्रीरंग गणेश घायाळ. आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन म्हणून लाभलेले आहेत आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती शोभाताई कुलकर्णी आणि विभाग प्रमुख श्री सुनील सोनवळकर सर. या कार्यक्रमाचे लेखन व शब्दांकन केले आहे उर्मिला बर्दापूरकर ताई यांनी आणि गीतासाठी सहकार्य केले आहे वनमाला स्वामीताई आणि कौंडण्यताई यांनी व सर्व शिक्षकांनी. आणि आता सादर होत आहे ही मायभूमी ही जन्मभूमी. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची. मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय
बालमित्रांनो, पाहिलं ना की स्वातंत्र्याविषयी प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक प्रगतीची आणि जबाबदारीची जाणीव किती ठासून भरली आहे ते. मी माझ्या देशासाठी एक जबाबदार नागरिक बनेन अशी संकल्पनाच जणू सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. असेच देशाविषयीचे संकल्प मनात ठेवूयात आणि ते प्रत्यक्ष अंमलात आणूयात या संदेशासह आजचा बालजगत हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. बालमित्रांनो, आज आपण बीड येथील संस्कार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला याविषयी आपण ऐकलत. आणि याबरोबरच आजचा बालजगत हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट आहे पुढच्या बालजगत या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.